आणि आता बातमी येते भैयाजी जोशींच्या वादग्रस्त वक्तव्याची। मुंबईमध्ये मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, मुंबईत येणाऱ्यांना मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, असं आरएसएसच्या भैयाजी जोशींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता विरोधक आक्रमक झाले। जोशीबुवांनी काड्या करू नयेत असं म्हणत राज ठाकरेंनी भैयाजी जोशींवर निशाणा साधला। तर महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलंय। मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी समजलंच पाहिजे। भैयाजी जोशींच्या वादग्रस्त वक्तव्यानं विधिमंडळात जोरदार गदारोळ झाला। मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं। घाटकोपरची भाषा गुजराती आहे, मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असं वादग्रस्त वक्तव्य भैयाजी जोशींनी घाटकोपर मधल्या एका कार्यक्रमात केलं। मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते। तर घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे। त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे असं काही असं वाटतं। भैयाजी जोशींच्या या वक्तव्यानंतर भास्कर जाधवांनी विधानसभेत सरकारची भूमिका काय असा सवाल केला। भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही, त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्याच्यावर मी माहिती घेऊन बोलेन। पण आपली भूमिका काय आहे किंवा सरकारची भूमिका काय आहे? सरकारची भूमिका पक्की आहे। मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे। मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे। तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं, भैयाजी काय करतायत, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे। मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट करत भैयाजी जोशींवर निशाणा साधलाय। भैयाजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? असल्या काड्या घालून नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत आहे। मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं। बाकी सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलूच, अशी टीका राज ठाकरेंनी केली। भैयाजी जोशींचं वक्तव्य हा राजद्रोह असल्याचं संजय राऊत म्हणाले। अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसतं। हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगावं, आणि त्यांचे जे 2 मिंधे उपमुख्यमंत्री आहेत ना, 2 मिंधे लाचार, बरं का, त्यांनी सांगावं, उभं राहून सांगावं त्यांनी विधिमंडळात हिंमत असेल तर। आणि नुसतं सांगू नका, निषेध करा। या ठिकाणी काही लोक जे काही राजकारण करतायत त्यांनी राजकारण थांबवावं। मला वाटतं भैयाजी जोशी यांनी देखील त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांनी जे म्हटलं की इतर सगळे समाज लोक एकत्र राहतात, परंतु याचा अर्थ मराठी भाषेचा त्यांनी कुठे अपमान केलेला नाही। त्यांच्या बोलण्याचा भाव फक्त आणि फक्त एकच आहे की घाटकोपर परिसरामध्ये अधिक गुजराती भाषिक राहतात, अधिक गुजराती बोलणारे राहतात, एवढाच त्यांचा बोलण्याचा भाव आहे। विधानाला आपण तोडून दाखवत आहे। विधानाचा अर्थ काय आहे की तिथे अधिक गुजराती भाषिक आहेत, एवढाच त्याचा अर्थ आहे। भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाडांनी गुजराती भाषेत बोलून निषेध नोंदवला। विधान भवनात प्रवेश केल्यानंतर आव्हाडांनी भाजपच्या प्रवीण दरेकरांना गुजरातीत संवाद साधत डिवचलं। केम छो सारू छो ने केम छो मजेत दरेकर भाई केम छो तमे किरण सर केम छो सारू छे ने मराठी नाही बोलायचं आता। केम छो, ढोकळा, फाफडा, जलबी, आता आपल्याला मराठी नाही, बटाटा वडा, वडापाव वगैरे नाही बोलायचं। आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं। आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला, कारण का गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली, ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल।
कालांतराने दहिसरची भाषा होईल, कालांतराने अंधेरीची भाषा होईल आणि फक्त दादर मराठीची. म्हणजे आम्ही फक्त दादरपुरते मर्यादित राहणार. हो, थँक्यू भैयाजी जोशी, मराठी माणसांना जागा करून दिलं. थँक्यू. माझ्या वक्तव्यामुळे गैरसमज निर्माण झाल्याचं स्पष्टीकरण भैयाजी जोशींनी दिलंय. मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही. सर्वांची अपेक्षा राहते की बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषा त्यांनी समजून घ्यावी. एक समृद्ध अशी ही आपली मराठी भाषा आहे.